लाल माठाची साधी सोपी भाजी पाहणार आहोत. तर ही भाजी ना भाकरी आणि चपातीसोबत खाण्यासाठी खूप छान अशी होते. त्याआधी मी सुजाता किचन मेनूजमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत करते. एक जुडी लाल माठ ना मी स्वच्छ निवडून धुवून घेतला आहे. तर बारीक चिरून घ्यायचं आहे किंवा बारीक पानं खुडून घेतली तरीसुद्धा चालणार आहेत. फोडणी करून घेऊ. फोडणीसाठी कढईमध्ये किंवा तव्यामध्ये तेल घेतलं आहे. 1 मोठा चमचा तेल घ्यायचं. तेल गरम झालं म्हणजे यामध्ये थोडीशी मोहरी घातली, थोडंसं जिरं घातलं आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातला आहे. कांदा जरा वेळ परतवून घेऊ. तर आज आपण ही भाजी ना हिरवी मिरची घालून बनवतो आहे किंवा अगदी लाल तिखट घालून बनवलं तरीसुद्धा चालते. तर हिरव्या 3 ते 4 मिरच्या बारीक अशा चिरून घेतल्यात. लसूण घेतला आहे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात. तर भाजीमध्ये ना पालेभाजीमध्ये लसूण थोडासा जास्त ठेचून घातला म्हणजे भाजी छान होते. ठेचलेला लसूण 7 ते 8 पाकळ्या आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली. सोबतच टोमॅटो, कांदा जरा वेळ परतवून घेतला आणि नंतर एक टोमॅटो ना बारीक चिरून घेतला आहे. आता कांदा टोमॅटो अगदी मऊ होईपर्यंत ना परतवून घेऊ. कांदा चांगला भाजला गेला, टोमॅटो मऊ पडला आहे. तर आता भाजी घालून घेते. पाणी चांगलं नितळून घेतले पाहू शकता. तर या भाज्यांना पालेभाज्यांना स्वतःच असं पाणी सुटलं जातं. यासाठी यामध्ये खूप जास्त पाणी वगैरे न घालताना भाजी अशीच शिजू द्यायची. थोडीशी कोळी देठंसुद्धा मी घेतलेत. यासाठी ना अगदी थोडंसं पाणी घातले पाहू शकता. आता ही भाजी जरा वेळ शिजवून घेऊ. यामध्ये बारीक चिरलेली मूठभर कोथिंबीर घातली आणि भाजी जरा वेळ शिजवून यामधलं पाणी आटत आलं ना म्हणजे यामध्ये मीठ हळद घालून घेऊ. तर भाजी अशी व्यवस्थित मिक्स केली पाहू शकता. ही भाजी शिजेल तसं भाजीला पाणी सुटलं जातं. यासाठी वरून खूप जास्त पाणी घालायची गरज नाही या भाजीमध्ये, नाहीतर मग भाजी ना खूप जास्त शिजली जाते. यासाठी या भाजीमध्ये अगदी थोडंसं पाणी किंवा नाही घातलं तर या भाजीला असं पाणी सुटलं जातं पाहू शकता. तर मी या ठिकाणी अगदीच कोवळी देठेसुद्धा घेतली होती. यासाठी थोडंसं पाणी घातलं होतं. तर भाजी जरा वेळ परतवून घेतली आणि चवीनुसार मीठ घातले आणि थोडीशी हळदसुद्धा घातली. तर हिरवी मिरची घातली होती मी आधीच. तर आवडत असेल ना तर यामध्ये आपण लाल तिखट वापरलं तरीसुद्धा चालणार आहे किंवा अगदीच हिरवी मिरची नसेल ना तर लाल तिखट घालून ही भाजी बनवली तरीसुद्धा खूप छान होते. तर या भाजीमध्ये मी ना भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालत आहे 1-2 मोठे चमचे किंवा अगदी आवडीनुसार ओलं खोबरं घातलं तरीसुद्धा चालतं. तर या ठिकाणी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातला आहे मी पाहू शकता. आणि आता भाजीमध्ये अगदी थोडं पाणी येते. पाणीसुद्धा आटवून घेते थोडंसं झाकण ठेवून आणि नंतर भाजी थोडीशी परतवून घेऊ. तर पाहू शकता भाजी शिजेल तसं भाजीला पाणी सोडलं गेलं आहे. तर या भाजीमध्ये ना असं वरून जास्त पाणी घालायची गरज नसते. तर झाकण ठेवून भाजीतलं पाणी पूर्ण आटवून घेतले पाहू शकता. छान अशी शिजली गेले. कोवळी देठंसुद्धा शिजली गेले. आता व्यवस्थित भाजी मिक्स करून या ठिकाणी आपली भाजी बनवून तयार झाली. तर शेवटी अगदी मिनिटभर मंद आचेवर पुन्हा वाफवून घेतली म्हणजे ना छान असं भाजीला तेल सुटलं जातं. कांदा टोमॅटो यामुळे छान अशी भाजीसुद्धा मिळून आली. तर भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलं आहे मी किंवा अगदी ओलं खोबरं घातलं तरीसुद्धा चालतं किंवा अगदी शेंगदाणा कूट वगैरे आवडत नसेल ना तर नाही घातलं तरीसुद्धा चालतं. आणि या भाजीला स्वतःची अशी चव असते. त्यामुळे भाकरीसोबत चपातीसोबत खाण्यासाठी उत्तम अशी भाजी बनवली जाते. तर पाहू शकता पाणी पूर्ण आटवून घेतलं आहे आणि झाकण ठेवून शेवटी एक मंद आचेवर ना मिनिटभर भाजी वाफवून घेऊ आणि आपली भाजी बनवून तयार झाली पाहू शकता. अगदी सुकी अशी भाजी बनली गेली. तर मी काढून घेते बाजूला आणि आपली भाजी चपातीसोबत भाकरीसोबत खाण्यासाठी तयार आहे. तर मी या ठिकाणी तांदळाच्या भाकरीसोबत खाण्यासाठी ही भाजी बनवली होती आणि भाकरीसोबत ना अगदी उत्तम अशी भाजी बनली जाते. तर ही भाजी तुम्हीसुद्धा बनवता का? या पद्धतीने नक्की बनवून पहा, तुम्हालासुद्धा नक्की आवडेल. तर रेसिपी आवडली ना तर व्हिडिओ खाली लाईक करून सुजाता किचन मेनू चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया. धन्यवाद.